नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मी जे पेपर पॅटर्न दिलेले आहेत तेच पेपर पॅटर्न ठेवून ब्लाउज पीस कसं कट करायचं व त्यावरची उंची कशी वाढवून घ्यायची, गळा उंची कशी वाढवायची ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूयात। तुम्हाला जर माझे पेपर पॅटर्न हवे असतील तर तुम्ही मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लास ह्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। इथे आपण एक पीस घेतलेला आहे आणि त्यावरती मी जे पेपर कटिंग केलेले आहेत म्हणजे जे पेपर पॅटर्न आहेत ते ठेवलेले आहेत। हे आहेत 30 साइजचे। हे पेपर पॅटर्न ब्लाउज पीसवर कसे ठेवायचे आणि त्याची कटिंग कशी करायची ते आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत। मी इथे 30 साइजचे पेपर पॅटर्न दाखवत आहे। हा आहे पाठीमागचा भाग, हा आहे मुंड्याचा भाग। ही कटोरी 30 साइजची। ही आपली क्रॉस पट्टी। 30 साइजचं ऑलरेडी मी पेपर पॅटर्नचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आपण पेपर कटिंग करताना नेहमी काय करत असतो, पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात अर्धा इंच उंची ही वाढवून घेत असतो, जी मी क्रॉस पट्टीवरती टेक करून दाखवलेली आहे। ही आहे आपली 30 साइजची बाही। ही बाही बिना अस्तरच्या ब्लाउजची आहे। मी तुम्हाला बिना अस्तरच्या ब्लाउजवरून अस्तरच्या ब्लाउजची बाही कशी करायची किंवा बाहीची उंची कशी कमी करून घेता येते, उंची कशी वाढवून घेता येते ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। मी इथे एक पीस घेतलेला आहे। पीसचे जे काठ आहेत ते अगदी समोर आले पाहिजे, एकमेकाच्या समोरासमोर हे काठ आले पाहिजे, म्हणजेच एकमेकावरती आपण हे काठ ठेवून घेत असतो आणि घडी करून घेत असतो। मी इथे पीसची या पद्धतीने घडी केलेली आहे आणि आपल्याला पीसची घडी नेहमी या पद्धतीने करून घ्यायची असते। ओपन बाजू जी आहे ती समोरच्या साईडने आहे आणि जी बंद बाजू आहे ती माझ्या साईडने घेतलेली आहे। नेहमी आपल्याला बंद बाजू ही आपल्या साईडने घ्यायची असते आणि आपल्याला जे ब्लाउजची घडी आहे ती अगदी व्यवस्थित करून घ्यायची असते। इथे मी सर्वात आधी खाली सरळ लाईन मारून घेणार आहे। आपल्याला टिक करण्याआधी सरळ लाईन मारून घ्यायची असते। बऱ्याचदा हे पीस जे असतात ते क्रॉस असतात, बघू शकता तुम्ही, जास्त कमी आहे थोडा, म्हणून मी इथे सरळ लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण यावरती पाठीमागचा भाग ठेवूयात। इथे मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे। जी गळ्याची बाजू आहे ती आपल्याला बंद साईडने ठेवायची आहे। ही जी बाजू आहे गळ्याची, ही जो पीस बंद आहे आपला त्या साईडने ठेवायची आहे आणि मुंड्याची बाजू ही ओपन साईडने ठेवायची आहे। ही आहे आपले पीसची बंद बाजू। हा जो गळ्याचा भाग आहे हा आपण बंद बाजूकडून ठेवणार आहोत, म्हणजेच बंद बाजूच्या साईडने, आणि जो मुंड्याचा भाग आहे तो समोर ठेवायचा आहे। सर्वात आधी आपण उंची मोजून घेऊयात। बऱ्याचदा काय होते, एकाच पेपर पॅटर्नवरून आपल्याला उंची ही वाढवायला लागते किंवा कमीही करायला लागते। बऱ्याच जणांची उंची ही कमी जास्त असू शकते। आता मी हे जे पेपर पॅटर्न कट केलेलं आहे त्याची तयार ब्लाउजची उंची येणार आहे 12 इंच। तर त्यात मी 1 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतलेलं होतं। आपल्याला नेहमी 1 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं असतं। मी इथे 30 साइजचं जे पेपर पॅटर्न कट केलेलं आहे त्याची जी ब्लाउजची तयार ब्लाउजची उंची आहे ती 12 इंच येणार आहे। त्यात 1 इंच वाढवून मी इथे टिक केलेलं आहे आणि कटही करून घेतलेला आहे। प्रत्येकाच्या ब्लाउजची उंची ही कमी जास्त असते, म्हणून आपण जे पेपर कटिंग केलेले आहेत ते पेपर कटिंगवरून उंची कशी वाढवून घ्यायची किंवा ज्यांनी माझ्याकडनं पेपर कटिंग मागवलेले आहेत त्याच्यावरून तुम्ही उंची कशी वाढवून घ्यायची ते मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे। आपल्याला नेहमी उंची खालच्या साईडने वाढवून घ्यायची असते। या पद्धतीने वरती आपल्याला हा पेपर ठेवायचा आहे आणि खाली 1 इंचावरती या पद्धतीने टिक करायची आहे। इथे आपण पाठीमागची उंची या पद्धतीने वाढवून घेऊ शकतो। तुम्ही 1 इंच उंची वाढवू शकतात किंवा अर्धा इंचही वाढवू शकतात, पाऊण इंचही वाढवू शकतात। तुम्हाला ज्या उंचीचा ब्लाउज शिवायचा आहे त्यात आपण 1 इंच उंची ॲड करतो आणि नंतर कट करतो, म्हणजेच तुमची तयार ब्लाउजची उंची जर 13 इंच असेल
तर आपल्याला पेपर कटिंग जे आहे ते 14 इंच उंचीचं करायचं असतं. तुम्ही डायरेक्ट ब्लाऊजवरती देखील करू शकतात. मी तुम्हाला आज ते करून दाखवणार आहे. मी परत एकदा तुम्हाला मोजून दाखवते. मी इथे जे माझं पेपर कटिंग आहे ते 12 इंच उंचीच्या ब्लाऊजसाठी आहे. तुम्हाला जर ब्लाऊजची उंची म्हणजेच तयार ब्लाऊजची उंची 13 इंच घ्यायची असेल, जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे 1 इंच खालच्या साईडने वाढवून घेऊ शकतात. इथे मी एक प्रिन्सेस कटचं ब्लाऊज घेतलेलं आहे. हे मी ब्लाऊज स्वतः शिवलेलं आहे. मी याची उंची मोजून दाखवते. आपल्याला उंची मोजताना शोल्डर पासून खालच्या साईडला मोजायची आहे. तुम्ही कुठल्याही ब्लाऊजची उंची मोजून घ्या, पण या पद्धतीनेच आपल्याला ही उंची मोजून घ्यायची आहे. हे जे तयार ब्लाऊज आहे याची उंची आहे 11.5 इंच. त्यात आपण 1 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेऊ शकतो. म्हणजेच आपल्याला 1 इंच हे शिलाई मार्जिन वाढवून घ्यायला लागतं. तुमचं ब्लाऊज प्रिन्सेस कट असू द्या, कटोरी असू द्या किंवा साधा 4 टक्सचा असू द्या. आता हे जे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलं आहे पेपर पॅटर्नपेक्षा कमी आहे. इथे जी उंची आहे ती 11.5 इंच आहे. तर आपल्याला उंची कशी कमी करून घ्यायची तेही मी तुम्हाला सांगते. तेही मी जे ब्लाऊज शिवलेलं आहे प्रिन्सेस कटचं तेही 30 साईजचं आहे आणि हेही 30 साईजचं आहे. 30 साईजची प्रत्येकाची उंची अर्धा इंच ते 1 इंच थोडीफार कमी जास्त होऊ शकते. आता आपला जो पेपर आहे तो आपण फोल्ड करून घेऊ शकतो. जेवढी इंच, आता समजा 11.5 इंच उंची आहे तयार ब्लाऊजची, तर त्यात आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायला लागतं. म्हणजेच आपल्याला जो पेपर पॅटर्न आहे तो 12.5 इंचचा कट करायचा आहे. इथे मी बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि तेवढ्या इंच उंचीचा आपल्याला कट करायचा आहे. उंची कशी कमी करायची किंवा उंची कशी वाढवून घ्यायची, आपल्या घरात जे पेपर पॅटर्न आहे, जे पेपर कटिंग आहेत त्याच्यावरून आपल्याला उंची कशी वाढवून घ्यायची किंवा ब्लाऊजची उंची कशी कमी करून घ्यायची ते मी यात प्रॉपर सांगत आहे. उंची वाढवण्याची ही सोपी पद्धत आहे. कमरेच्या साईडला म्हणजेच खालच्या साईडला आपल्याला ही उंची वाढवून घ्यायची असते आणि साईड कशी वाढवायची त्याचा देखील मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे मी आज फक्त तुम्हाला उंची कशी वाढवून घ्यायची ते सांगणार आहे. मी ते पाठीमागच्या भागावरून उंची कशी वाढवून घ्यायची ते सांगितलेलं आहे. फक्त आपल्याला उंची वाढवताना जेवढं तुमच्या ब्लाऊजची उंची असेल त्यात 1 इंच ॲड करायचं आहे आणि तेवढ्या इंच उंचीचा हा पाठीमागचा भाग कट करायचा आहे. आपल्या 30 साईजच्या ब्लाऊजमध्ये उंचीमध्ये जरी बदल झाला तरी आपल्याला गळ्यामध्ये, मुंड्यामध्ये, शोल्डरमध्ये किंवा गळा रुंदीमध्ये चेंजेस करायचे नाही आहेत. मी इथं नॉर्मल गळा दाखवलेला आहे. डीप गळ्यासाठी मी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही जाऊन बघू शकतात किंवा त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. मी ते तुम्हाला उंचीसाठी सांगितलेलं आहे. उंची फक्त वाढवताना आपल्याला गळा रुंदी, शोल्डर किंवा मुंडा कमी किंवा जास्त करायचा नसतो. उंचीसाठी आपल्याला काहीही चेंजेस करण्याची गरज नाही. फक्त जेव्हा आपण डीप गळा घेतो तेव्हाच आपल्याला चेंजेस करायची गरज असते. इथे मी जे ब्लाऊज दाखवलेलं आहे तुम्हाला तेही 30 साईजचं आहे आणि हे जे पेपर कटिंगही दाखवलेलं आहे हेही 30 साईजचं आहे. जे मी ब्लाऊज शिवलेले आहेत बऱ्यापैकी ते 11 इंच, 11.5 इंच उंचीचे शिवलेले आहेत. आता आपण जे हे पेपर कटिंग बघत आहोत त्याची ब्लाऊजची तयार उंची येणार आहे 12 इंच. तुम्ही या पद्धतीने मोजून घेऊ शकता. इथं आपलं जे ब्लाऊज येणार आहे तयार ब्लाऊज ते 12 इंच उंचीचं येणार आहे आणि जे आपण मी मापासाठी दाखवलेलं आहे तुम्हाला ते 11.5 इंचचं आहे. जर तुम्ही यापेक्षा उंची कमी करायची असेल तर तुम्ही खालून फोल्ड करून घ्यायचं आहे पेपर आणि जर तुम्हाला उंची वाढवायची आहे जशी मी तुम्हाला वाढवून दाखवली खालच्या साईडने 1 इंच, त्या पद्धतीने आपल्याला उंची वाढवायची आहे. बाकी गळा रुंदी, शोल्डर, मुंडा आपल्याला आहे तेवढाच ठेवायचा आहे. इथं मी कमरेचंही माप दाखवते तुम्हाला. आपण इथे 30 साईजसाठी कमर घेतलेला आहे 26 इंच. 26चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे म्हणजे 6.5 इंचाची आपली ही कमरेची घडी येणार आहे. या पद्धतीने तुम्ही मोजून घेऊ शकता. तुमचं जर 28 साईजचं असेल तर तुम्ही 7 इंच घ्यायचं आहे म्हणजे जो आपला पेपर पॅटर्न आहे तिथं अर्धा इंच वाढवून घेऊ शकता.
या पद्धतीने. जर जास्त तुमचं कमर असेल तर, पण शक्यतो 24-25 एवढंच आपलं कमर असतं, किंवा 26, जास्तीत जास्त 26 असतं 30 साईजचं. इथे हे जे 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन वाढवून घेतलेलं आहे आणि हे जे अर्धा इंच वाढवलेलं आहे हा पाठीमागचा टक्स आहे. मी ज्यांना पेपर कटिंग दिलेले आहेत त्यांना हे सर्व मापे वाढवून दिलेले आहेत. त्यांना वाढवून घेण्याची बिलकुल गरज नाही. त्यांना फक्त ब्लाऊजची उंची मोजायची आहे आणि उंचीनुसार ब्लाऊजची उंची टाकायची आहे. आणि जे मी पेपर कटिंग दिलेलं आहे त्याच्यावरून जर उंची परफेक्ट येत असेल तर उंची वाढवण्याची देखील कुठेही गरज येत नाही. पण कमरेमध्ये जे आपण 1.5 इंच वाढवून घेतो आणि जे आपण साईजमध्ये 1.5 इंच वाढवून घेतो ते वाढवण्याची बिलकुल गरज येत नाही. मी पाठीमागच्या टकची देखील इथं रुंदी वाढवलेली असते आणि 1.5 इंच जे आपलं शिलाई मार्जिन आहे ते देखील वाढवून दिलेलं असतं. जे मी पेपर कटिंग दिलेले आहेत ज्यांना त्यात हे सर्व मापे वाढवून दिलेली आहेत. फक्त तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची उंची मोजायची आहे आणि त्यानुसार उंची कट करायची आहे. हा आहे आपला 30 साईजचा मुंड्याचा भाग. इथे आपली कटोरी येणार आहे आणि जे पुढे मी अर्धा ते पाव इंच वाढवलेलं असतं हे बघू शकता तुम्ही. हे क्रॉस पट्टीला ते आपण जेव्हा कटोरी जॉईंट केल्यानंतर वरती जी आपण क्रॉस पट्टी जॉईंट करतो तेव्हा हे अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं. समजा तुमचं जर शिलाई मार्जिनमध्ये फक्त पाव इंच जात असेल तर इथे आपण थोडं कट करून घेऊ शकतो. या पद्धतीने मी नेहमी अर्धा इंचच वाढवून घेते, कारण अर्धा इंच हे शिलाई मार्जिनमध्ये जातं. ज्या वेळेला आपण कटोरीला आपण जेव्हा क्रॉसपट्टी जॉईन करतो तेव्हा हे जे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं असतं ते शिलाई मार्जिनमध्ये जातं. आणि तुम्ही जर पाव इंच घेत असाल शिलाई मार्जिनसाठी तर फक्त पाव इंच वाढवायचे आहे. पण आपण जर कापड कमी फिटिंग केली किंवा कमी टीप टाकली, समजा आपण अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं, तुम्ही जर पाव इंच घेत असाल तर बऱ्याचदा आपलं ब्लाऊज लवकर उसवतं, लवकर फाटायला सुरुवात होते. त्यासाठी कमीत कमी आपल्याला अर्धा इंच एवढी शिलाई मार्जिन घ्यायला लागते. जेव्हा आपण क्रॉसपट्टी लावतो ना त्यावेळेला जर तुम्ही कमी फिटिंग किंवा कमी कापड त्यात दाबलेला असेल किंवा टीप टाकलेली असेल तर लवकर आपलं ब्लाऊज उसवायला तिथून सुरुवात होत असते. म्हणून आपल्याला अर्धा इंच ही शिलाई मार्जिन वाढवून घ्यायला लागतं. इथे आपला पाठीमागचा भाग समजून झालेला आहे. मी अजून एकदा सांगते, जो गळ्याचा भाग आहे, गळ्याची जी साईड आहे ती आपल्याला बंद बाजूने ठेवायची असते. आता आपण मापे कशी ठेवून घेऊयात ते बघणार आहोत. जर आपल्याला उंची वाढवण्याची गरज नसेल तर आपण या पद्धतीने मापे ठेवून घेऊ शकतो. जशी आपली समजा मी इथे कटोरी बसवून दाखवलेली आहे, तुम्ही मुंड्याचा भाग देखील बसवून बघू शकता. मी या पद्धतीने तुम्हाला मापे टाकून दाखवत आहे. या पद्धतीने तुम्ही मापे टाकू शकता. इथे क्रॉसपट्टी ठेवून घेऊ शकता. तुम्ही ही मापे तुमच्या ब्लाऊजनुसार, म्हणजे तुमचं जसं पीस असेल मोठं किंवा छोटं त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. ही जी बंद बाजू आहे ती आपण गळ्याच्या साईडने घेतलेली आहे. ही कटोरी आपण साईडला ठेवलेली आहे. हा आहे आपला मुंड्याचा भाग. ही आहे आपली क्रॉसपट्टी आणि आपली ही जी बाही आहे ती आपली ही बिना अस्तरची आहे. मी तुम्हाला बिना अस्तरचाच पीस दाखवलेला आहे. यामध्ये ती कशी ठेवून दाखवायची मी ही बाही तुम्हाला सांगणार आहे. की अस्तरची जी बाही असते आपण कट केलेली किंवा बिना अस्तरची कट केलेली बाही असते तर तिला छोटी किंवा मोठी कशी करायची. इथे आपले मापे या पद्धतीने ठेवलेली आहेत. तुम्ही ही जी मापे आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवू शकता. आणि हे जे आपलं कापड उरतं आतमधलं शिल्लक ते आपल्याला गळ्याच्या पट्ट्यांसाठी किंवा कमरेच्या पट्टीसाठी हे लागतं, म्हणून आपल्याला हे शिल्लक ठेवायचं असतं. हे जे कट करतो ना आपण, हे छोटे छोटे कापड उरतात गळपट्टीसाठी आणि आपल्याला कमरेच्या पट्टीसाठी किंवा आपल्याला हुकलूक पट्टीसाठी हे कापड कामात येतं. इथं मी तुम्हाला जशा पद्धतीने ब्लाऊज पीसवरती पॅटर्न ठेवते त्याच पद्धतीने मी तुम्हाला ठेवून दाखवलेले आहेत. तुम्ही पेपर पॅटर्न तुमच्या पद्धतीने ठेवून घेऊ शकता. आता आपण कटोरी आणि मुंडा बघणार आहोत. जर समजा आपण उंचीमध्ये पाठीमागचा भाग वाढवला तर आपल्याला कटोरीतही आणि मुंड्यातही किती इंच वाढवून घ्यायचं ते बघणार आहोत. मी आता तुम्हाला सर्वात आधी गळा समजून देते. बऱ्याच जणांचा गळ्याचा प्रॉब्लेम असतो.
मी ते 30 साईजचं प्रिन्सेस कटचं ब्लाऊज घेतलेलं आहे। गळा मोजतानाही आपल्याला शोल्डरपासून जी गळ्याची उंची आहे तिथपर्यंत आपल्याला गळा मोजून घ्यायचा असतो। हा आहे पुढचा गळा आणि मी जो ब्लाऊज पीस घेतलेला आहे तोही मी पुढचा गळा तुम्हाला मोजून दाखवणार आहे। बऱ्याच जणांचे 30 साईजचे पुढचे गळे छोटे किंवा मोठे असू शकतात। इथे मी जे ब्लाऊज शिवलेला आहे त्याचा गळा 4.5 इंचाचा आहे। मी तुम्हाला मोजून दाखवते। अशी आपल्याला या पद्धतीने स्केल ठेवायची आहे किंवा चॉकने लाईन देखील मारून घेऊ शकता या पद्धतीने। मी पण नेहमी जी स्केल आहे ती ठेवूनच मोजून दाखवते। बघू शकता 4.5 इंच उंचीचा माझा हा गळा आहे। मी जे ब्लाऊज शिवलेला आहे त्याचा गळा जो घेतलेला आहे तो 4.5 इंच उंचीचा आहे। तुम्ही 5 इंच उंचीचा जर घेत असाल तर आपल्याला पुढे कट करून घ्यायला लागतं। ते कसं कट करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे। मी इथे प्रिन्सेस कटचं पीस दाखवत आहे, म्हणजेच प्रिन्सेस कटचं ब्लाऊज दाखवत आहे, पण यावरून मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचा गळा कसा वाढवून घ्यायचा ते सांगणार आहे। मी तुम्हाला स्केल ठेवून देखील मोजून दाखवते। बघा बरोबर असं 4.5 इंच उंचीचा माझा हा गळा आहे आणि हा जो गळा आहे तो अगदी परफेक्ट असा बसलेला आहे। इथे या पद्धतीने आपल्याला जे मी पेपर पॅटर्न दिलेले आहेत ते या पद्धतीने ठेवायचे आहेत आणि तुम्हाला गळेही मोजून बघायचे आहेत। समजा तुमच्याकडे कुणाचं ब्लाऊज शिवायला आलं किंवा तुम्ही स्वतःचं ब्लाऊज शिवत आहात तर सर्वात आधी आपल्याला समोरच्याचा गळा मोजून घ्यायचा आहे, म्हणजेच ब्लाऊजचा गळा मोजून घ्यायचा आहे। बघू शकता मी 30 साईजचा जो गळा घेतलेला आहे तो 4.5 इंच उंचीचाच घेतलेला आहे। वरच्या साईडला मी अर्धा इंच शोल्डर फिटिंगसाठी ठेवलेला आहे, म्हणजे आपल्याची गळ्याची उंची आहे ती 4.5 इंच येणार आहे। आणि तुम्हाला जर 4.5 इंच उंचीचा गळा तयार हवा असेल तर तुम्ही 5 इंच उंची घ्यायची आहे। अर्धा इंच आपल्याला यात शिलाई मार्जिनसाठी सोडायला लागतं, म्हणजेच गळा वाढवून घ्यायला लागतं। या पद्धतीने आपण टिक करून घेऊ शकतो। मी गळा कसा वाढवायचा तेही मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजेच मी दिलेले पॅटर्नवरून तुम्ही गळे कसे वाढवून घ्यायचे तेही आपण करू शकतो। या पद्धतीने आपल्याला टिक करायचं आहे। समजा तुमचा गळा जर तयार ब्लाऊजचा 5 इंच असेल तर 5.5 इंचवरती आपल्याला टिक करायची आहे आणि तुमचा जर 4.5 इंचाचा असेल तर 5 इंचवरती। ज्या मापाचं तुम्ही ब्लाऊज शिवत आहात त्या मापाचा आधी गळा मोजायचा आहे आणि आपण या पद्धतीने ठेवून बघायचं आहे। जे मी पेपर कटिंग दिलेला आहे ते आणि त्याचा गळा मोजून बघायचा आहे। समजा याचा गळा जर कमी भरत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने कटोरी सेम आकाराची कट करायची आहे आणि त्यावरती गळा वाढवून घ्यायचा आहे। ही खूप सोपी पद्धत आहे। मी दिलेल्या पेपर कटिंगवरून तुम्ही कटोरी कट करू शकतात। आपल्याला मुंड्याचा भाग कट करण्याची गरज नाही आहे, त्याच मापात आपल्याला ही कटोरी ठेवून कट करायची आहे। आणि मी जशा पद्धतीने तुम्हाला गळा वाढवून दाखवलेला आहे बघू शकता, आधी जी टिक केली ती अर्धा इंच आणि ही जी टिक केली ही 1 इंचाची आहे। तुम्ही जर 1 इंच गळा वाढवत असाल तर 1 इंच मोजून घ्यायचा आहे। मी कुठून कुठपर्यंत टिक केलेला आहे तुम्ही बघू शकता। आपण जिथून मुंड्याला कटोरी जॉईन करतो तिथं आपल्याला बिलकुल कट करायचं नाहीये। कट मी कुठून केलेला आहे तेही बघू शकतात। हे जे आहे हा येणार आहे आपला 5 इंच उंचीचा आणि हा येणार आहे आपला 6 इंच उंचीचा। मी वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन ऑलरेडी सोडलेला आहे। तुम्ही या पद्धतीने गळा वाढवू शकता। मी जे पेपर कटिंग दिलेला आहे त्यावरती तुम्ही कट न करता तुम्ही या पद्धतीची सेम आकारात कटोरी एका पेपरवरती कट करून घ्यायची आहे आणि या पद्धतीने गळ्याचा आकार वाढवून घ्यायचा आहे। मी इथे अर्धा इंच गळा तुम्हाला कट करून दाखवलेला आहे। बघा कुठेही आपला आकार चुकलेला नाही आणि तुम्हाला परत मी एकदा कटोरी लावूनही दाखवत आहे। ही जी बऱ्याच जणांची ही पट्टी असते हुकलूक पट्टी ती छोटी असते, काहींची मोठी असते। छोटी असणे म्हणजे काय तर गळा मोठा आणि मोठी असणे म्हणजे काय तर गळा छोटा। आता हा गळा छोटा आहे म्हणून आपली जी हुकलूक पट्टी आहे ती मोठी येणार आणि आपण जर ही हुकलूक पट्टी मोठी घेतली तर आपला गळा छोटा होणार। म्हणून नेहमी आपल्याला हुकलूक पट्टी ही मोजून घ्यायची असते। ब्लाऊज जेव्हा आपण एखाद्याचं शिवतो किंवा स्वतःचं शिवतो आपल्याला नेहमी गळा मोजून घ्यायचा असतो आणि हुकलूक पट्टी ही मोजून घ्यायची असते। इथं माझी जी हुकलूक पट्टी आहे ती 7.25 इंचाची आलेली आहे। आता मी तुम्हाला इथं गळा कट करून दाखवलेला आहे ऑलरेडी, मी तुम्हाला इथंही मोजून दाखवणार आहे। या पद्धतीने आपल्याला पेपर कटिंग ठेवायचं आहे। मी कटोरी इथं फोल्ड केलेली आहे म्हणजे टक्स व्यवस्थित
हे करून घेतलेलं आहे. इथे आपल्याला क्रॉसपट्टी ही ठेवायची आहे. मी ते या पद्धतीने क्रॉसपट्टी ठेवलेली आहे. आता आपण कशा पद्धतीने मोजून घेऊयात ते बघूयात. हे जे आहे आपली ही हुकलूक पट्टी आहे. हुकलूक पट्टी आता आपण मोजून घेणार आहोत. ही जी आपली हुकलूक पट्टी आहे ती 6.5 इंचाची येणार आहे आणि जे अर्धा इंच खाली आहे क्रॉसपट्टीला तुम्ही बघू शकता, ते अर्धा इंच आहे ते शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. म्हणजेच आपली जी हुकलूक पट्टी आहे ती 6 इंचाची येणार आहे आणि हे जे पाव इंच ते अर्धा इंच आहे ते आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाईल. इथे मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने दाखवत आहे. जे मी पेपर पॅटर्न दिलेले आहेत किंवा तुम्ही घरी तयार केलेले आहेत त्यावरून गळ्याची उंची कशी वाढवून घ्यायची पुढची, तीही खूप सोपी पद्धत आहे. आपलं जर जे पेपर पॅटर्न दिलेले आहेत त्यावरून ब्लाऊज अगदी परफेक्ट बसत असेल आणि तुम्हाला उंची वाढवून घ्यायची आहे तर त्याच पेपर कटिंगवरून आपल्याला कटोरी कट करायची आहे आणि गळा कट करून घ्यायचा आहे. तुम्ही वाढवून घेऊ शकतात किंवा कमीही करून घेऊ शकतात. तुम्हाला जर ही जी हुकलूक पट्टी आहे ती मोठी हवी असेल तर आपला गळा हा छोटा होणार आहे आणि तुम्हाला हुकलूक पट्टी छोटी हवी असेल तर आपला जो पुढचा गळा आहे तो डीप होणार आहे. तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून माप घेऊन हुकलूक पट्टी ही मोजून घ्यायची आहे आणि गळ्याची उंची ही मोजून घ्यायची आहे. मी तुम्हाला दोघंही भाग व्यवस्थित समजून सांगितलेले आहेत. जर तुम्हाला मी दिलेले पॅटर्नवरून गळ्याची उंची म्हणजेच गळा थोडा मोठा करायचा आहे पुढचा किंवा पाठीमागचा तर तुम्ही या पद्धतीने करू शकता. आता आपण बाही मोजून घेऊयात. इथे ही आहे अस्तरची बाही. ही अस्तरची बाही आहे 3 इंचाची. आता आपण ही बिना अस्तरची कट केलेली आहे तर हिला अस्तरची बाही कशी कट करायची किंवा ही बाही ठेवून अस्तरचं ब्लाऊज पीस कसं कट करायचं ते सांगते. इथे जे आपण 1.25 इंच वाढवून घेतो फोल्ड करण्यासाठी ते या पद्धतीने फोल्ड करायचं आहे. मी बघू शकता या पद्धतीने ते फोल्ड केलेलं आहे. आता जी ब्लाऊजची उंची आहे म्हणजे जी बाहीची उंची आहे माझी ती 5 इंचाची झालेली आहे आणि तुमची जर अजून वाढवून घ्यायची आहे अस्तरच्याच बाहीची तर खालच्या साईडने जसं मी पाठीमागच्या साईडला दाखवलेलं आहे अर्धा इंच आपण किंवा 1 इंच जशी वाढवायची आहे तसं कापड एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि जे वरती आपलं अर्धा इंच आहे ते आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. म्हणजे जेव्हा आपण बाही जॉईन करतो त्यावेळेला आपलं ते शिलाई मार्जिनमध्ये जातं आणि खालच्या साईडला जे पाव इंच राहत होतं तेही आपलं शिलाई मार्जिन होतं. इथे आपण 5 इंच उंचीची बिना अस्तरच्या बाहीवरून अस्तरची बाही कशी टिक करायची व बिना अस्तरची बाही कशी टिक करायची हे बघणार आहोत किंवा तुम्ही यापेक्षा उंची कमी करून घेऊ शकतात आणि वाढवून घेऊ शकतात. समजा तुम्ही 3 इंच उंचीची घेणार आहेत तर आपल्याला व्यवस्थित माप घ्यायचं आहे. 3 इंच उंचीसाठी आपण किती इंच खुल्या भागाकडून कमी करून घेत असतो त्याचाही मी चार्ट शेअर केलेला आहे. या पद्धतीने तुम्ही फोल्ड करून घेऊ शकतात आणि कट करून घेऊ शकतात. ही पद्धत तुम्हाला यूज करता येईल. तुम्हाला मोठ्या बाहीवरून छोटी बाही कट करता येते किंवा छोट्या बाहीवरून मोठी ही बाही कट करता येते. मी तुम्हाला परत एक पीस दाखवत आहे आणि त्यावरती हे पेपर पॅटर्न ठेवून दाखवणार आहे. हे आहे एका साईडला जे आपले काट येतात ते ब्लाऊज पीस. एकाच साईडला असतात याचे काट. ते कसं ठेवून आपण कट करून घेतो किंवा टिक करून घेतो तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. हे छोटा ब्लाऊज पीस आहे जो मी दाखवत आहे तो छोटा आहे ब्लाऊज पीस. एका साईडला याचे काट आहेत, दुसऱ्या साईडला प्लेन आहे. ही जी दुसरी साईड आहे ती प्लेन आहे. जे काट आहेत ते बाहीला येणार आहेत म्हणजे आपण बाहीला ते काट घेणार आहोत. हा आहे समोरचा भाग ओपन आणि आपल्या साईडचा जो भाग आहे तो मी बंद बाजू घेतलेली आहे. इथे आपण सर्वात आधी सरळ लाईन मारून घेणार आहोत. इथे मी सरळ लाईन मारलेली आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्याला गळ्याची बाजू ही बंद बाजूच्या पीसने ठेवायची आहे. इथे आपण मुंड्याचा भाग बसवूयात. म्हणजे छोट्या ब्लाऊज पीसवरती आपण कशा पद्धतीने हे ठेवून घेऊ शकतो ते मी तुम्हाला यामध्ये दाखवत आहे. इथे आपण मुंडा बसवलेला आहे. इथे आपली ही क्रॉसपट्टी, इथे आपली कटोरी आणि ही आहे आपली बाही. बाही बघू शकता तुम्ही. बाहीला कापड कमी पडणार आहे साईडने, तर आपल्याला एका साईडनेच कापड जॉईन करायचा नसतो. अगदी मधोमध आपल्याला ही बाही ठेवायची असते आणि दोघही बाजूला आपल्याला कापड जॉईन करून मग बाही कट करायची असते.
समजा आपण एकाच साईडला जर जॉईंट दिला तर आपला जॉईंट पुढे किंवा मागच्या साईडला अगदी मधोमध येऊ शकतो. म्हणून आपल्याला आधी मधोमध बाही ठेवून कट करायची आहे आणि दोघं साईडला जॉईंट देऊन बाही कट करायची आहे. मी तुम्हाला लहान पीसवरून किंवा एका साईडच्या जे काट असतात त्या पीसवरून कसं कट करून घ्यायची बाही तेही मी तुम्हाला इथं सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी काय होतं, माप असतं मोठं आणि ब्लाऊज पीस असतात छोटे, तर त्यासाठी आपल्याला जॉईंट हे द्यावे लागतात. बाकी नाही, पण बाही जर मोठी असली तर बाहीसाठी आपल्याला जॉईंट हे द्यावेच लागतात. म्हणून मी तुम्हाला हे माप दाखवलेलं आहे, म्हणजेच पेपर पॅटर्न ठेवून दाखवलेला आहे. मी ते तुम्हाला पुढचा जो गडा होता तोही टिक करून दाखवलेला आहे आणि अर्धा इंच कशा पद्धतीने कट केला, कुठून कुठपर्यंत आपल्याला कट करायचं आहे तेही मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण उंची वाढवून हे टिक करणार आहोत, म्हणजेच तुमचं लक्षात येईल. सांगण्यापेक्षा मी टिक करून दाखवलेलं लवकर लक्षात येईल. मी ते ह्याच पेपर पॅटर्नवरून 14 इंच उंची घेणार आहे, म्हणजे जे तयार ब्लाऊज आहे ते 13 इंच उंचीचं येणार आहे. त्यात आपण 1 इंच उंची इथे वाढवलेली आहे. मी कुठल्या साईडने 1 इंच उंची वाढवून घेतलेली आहे तेही तुम्ही बघू शकता. आपल्याला उंची नेहमी खालच्या साईडने वाढवायची असते, शोल्डरच्या साईडने उंची कधीच वाढवायची नाही. तुम्ही 1 इंच वाढवा, अर्धा इंच वाढवा किंवा पावणे 1 इंच वाढवा. साईडला आपण टिक करून घेऊयात. याआधी आपण व्हिडिओ बनवलेला आहे की 32 साईजवरून 34 साईजचं पेपर कटिंग कसं कट करायचं, तो मी शेअरही केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आपण साईडलाही टिक करून घेऊयात. इथे मी जे पेपर पॅटर्न दिलेले आहे ते पूर्ण उंची साईज वाढवून दिलेली आहेत, पण तुम्ही उंची ही तुमच्या ब्लाऊजवरून घेऊ शकतात आणि टिक करून घेऊ शकता. आपल्याला साईज वाढवण्याची गरज नाही. समजा तुमचं ब्लाऊज 30 साईजचं आहे, म्हणजेच 30 छातीचं आहे, आपल्याला साईडला वाढवण्याची किंवा मुंडा वाढवण्याची, शोल्डर वाढवण्याची किंवा गडारुंदी वाढवण्याची बिलकुल गरज येत नाही. 30 साईजसाठी आपल्याला कितीही उंची घ्या, पण मुंडा, शोल्डर, गडारुंदी आहे 30 ठेवायची आहे. फक्त आपल्याला उंची एवढी वाढवून घ्यायची असते. जर तुमच्या ब्लाऊजची उंची जास्त असेल तर किंवा कमी असेल तर कमी करून घ्यायची आहे. दोघंही पद्धती मी तुम्हाला इथे दाखवलेल्या आहेत. इथे मी पाठीमागच्या भागावरून उंची कुठल्या साईडला आणि किती इंच वाढवून घ्यायची ते इथे टिक करून दाखवलेलं आहे. इथे आपण 1 इंच उंची वाढवलेली आहे. इथे आपण बाकी जे माप होते, कमरेचं माप, छातीचं माप, साईडचं माप आहे तेच ठेवलेलं आहे. ते वाढवण्याची गरज नाही किंवा 1.5 इंच शिलाई मार्जिन देखील तुम्हाला वाढवण्याची गरज नाही. 30 साईजमध्ये, 32 साईजमध्ये किंवा 30 पासून 48 साईजमध्ये मी तुम्हाला सगळ्या याच्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवूनच दिलेलं आहे. त्यात आपल्याला शिलाई मार्जिन वाढवण्याची बिलकुल गरज येत नाही. फक्त उंचीचा प्रॉब्लेम, बऱ्याच जणांची उंची ही कमी जास्त असू शकते, त्यासाठी आपल्याला नेहमी मोजून घ्यायचं असतं आणि या पद्धतीने उंची टाकून घ्यायची असते. इथे आपण 30 साईजवरून उंची 1 इंचने वाढवून घेतलेली आहे. ती कशी वाढवायची ते आपण बघितलेलं आहे. आता आपण पुढच्या भागात कुठं व किती इंच वाढवून घ्यायची ते बघणार आहोत. जसं आपण पाठीमागच्या भागामध्ये 1 इंच पूर्ण उंची वाढवून घेतलेली आहे, तसं पुढच्या भागात आपण 1 इंच पूर्ण उंची वाढवून घेत नाही. आपल्याला अर्धा इंच उंची कटोरीमध्ये, अर्धा इंच मुंड्यामध्ये आणि अर्धा इंच जी आहे ती आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये वाढवायची असते. इथे बघा, मी अर्धा इंच उंची ही कटोरीमध्ये या साईडने वाढवलेली आहे. तुम्हाला मोजूनही दाखवते, बघू शकता. आपल्याला या ठिकाणी कटोरीत 1 इंच किंवा तुम्ही म्हणणार की मला क्रॉसपट्टीमध्ये 1 इंच वाढवायची, पण आपला हा पुढचा भाग मोठा होऊ शकतो. म्हणून आपल्याला कटोरीत जर आपण अर्धा इंच उंची वाढवली तर आपल्याला जो मुंड्याचा भाग आहे त्याच्यात अर्धा इंच उंची वाढवून घ्यायची असते आणि अर्धा इंच जी उंची शिल्लक राहिलेली आहे ती उंची आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये खालच्या साईडला वाढवून घ्यायची असते. इथे बघू शकता तुम्ही, मी अर्धा इंच उंची वाढेल एवढा कापड शिल्लक ठेवलेला आहे साईडला. इथे आपल्याला पहिले आहे त्याच पद्धतीने आपल्याला जी पेपर कटिंग आहे ती टिक करून घ्यायची आहे. मी इथे जी कटोरी होती ती टिक करून घेतलेली आहे. सेम पद्धतीने आपल्याला कुठंही न वाढवता आधी टिक करून घ्यायची आहे.
नंतर आपण अर्धा इंच वाढवणार आहोत। जसं आपण पाठीमागच्या भागात 1 इंच वाढवलं तसं आपल्याला पुढच्या भागात डायरेक्ट 1 इंच कुठेही वाढवता येत नाही, तर आपल्याला या पद्धतीने अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। इथेही आपण साईडला अर्धा इंच म्हणजे बरोबर घेतलेला आहे मी। आता मी तुम्हाला इथे लाईन मारून दाखवते। इथेही आपण लाईन मारून घेऊयात। या पद्धतीने आपण इथे लाईन मारलेली आहे। हे जॉईन करून घेऊया। आपली आता इथं अर्धा इंच कटोरी वाढवून घेतलेली आहे आपण, तर आपल्याला मुंड्यातही अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। समजा आपण कटोरी वाढवली आणि मुंड्यात अर्धा इंच नाही वाढवलं तर आपली कटोरीही वाढू शकते आणि मुंडा कमी पडू शकतो। इथे आपण अर्धा इंच कटोरी कशी वाढवायची ते बघितलेलं आहे। हे जे अर्धा इंच आहे ते आपल्याला मुंड्यातही इथे उंचीत अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। फक्त आपण तिथंच वाढवू शकतो, साईडला आपल्याला काहीही वाढवण्याची गरज नाही। समजा तुमची जर उंची पाठीमागच्या भागात तुम्ही वाढवली असेल तरच आपल्याला हे करण्याची गरज आहे, नाहीतर आपल्याला हे करण्याची गरज येत नाही। आहे ते पेपर पॅटर्न ठेवायचं आणि कट करायचं आहे। इथे आपण सेम पद्धतीने मुंडा टिक करणार आहोत। जे पेपर पॅटर्न आहे त्याच्यावरून मुंडा आपल्याला टिक करायचा आहे आणि उंचीत अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं आहे। फक्त आपण उंचीमध्येच हे वाढवून घेत असतो। इथे आपण उंचीमध्ये आता मुंडा वाढवून घेऊयात। मी ते पेपर पॅटर्नवरून टिक करून घेतलेला आहे। आधी आपल्याला टिक करून घ्यायचं असतं, नंतरच आपल्याला ही उंची वाढवायची असते। हे जे आपण अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे कटोरीत, इथेही आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे। जसं आपण पाठीमागच्या भागात डायरेक्ट 1 इंच वाढवून घेतो तसं आपल्याला पुढच्या भागात करता येत नाही, म्हणून अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं। इथे आपण अर्धा इंच वाढवलेला आहे आणि कटोरीतही आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे, म्हणजे आपली कटोरी ही अगदी व्यवस्थित बसेल आणि मुंड्याला कमी पडणार नाही आणि मुंडाही कमी पडणार नाही किंवा मुंडाही वाढणार नाही। दोघंही जे आपले पार्ट आहेत ते अगदी परफेक्ट असे बसतील। समजा आपण मुंड्यात वाढवली आणि कटोरीत नाही वाढवलं तर आपली कटोरी कमी पडू शकते। आता आपण जसं अर्धा इंच इथे वाढवून घेतलेलं आहे, आपलं शिल्लक राहिलेलं आहे अर्धा इंच। आता आपण ते अर्धा इंच जे शिल्लक राहिलेलं आहे ते आपण क्रॉसपट्टीमध्ये वाढवणार आहोत आणि ते कुठं वाढवणार आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे। आपल्याला क्रॉसपट्टीमध्येही नेहमी अर्धा इंच खालच्या साईडने वाढवून घ्यायचं असतं। हे जर तुम्ही पूर्ण उंचीत 1 इंच उंची वाढवली असेल तर, नाही तर आपल्याला गरज नाही। इथे मी एक टिक करून घेतलेला आहे। आता आपण इथे लाईन मारून घेऊयात। जसं आपण इथे 1 इंच पूर्ण उंची वाढवलेली आहे पाठीमागच्या भागात, अर्धा इंच आपण कटोरीत वाढवलेली आहे, अर्धा इंच आपण जो मुंड्याचा भाग आहे त्याच्यात वाढवलेली आहे आणि अर्धा इंच आपण इथे। जसं आपण पाठीमागच्या भागात 1 इंच पूर्ण वाढवतो तसं आपल्याला पुढच्या भागात येत नाही, म्हणून आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच आणि अर्धा इंच आपली कटोरीमध्ये आणि मुंड्यामध्ये अशी 1 इंच पूर्ण आपल्याला यामध्ये वाढवून घ्यायची असते। आपल्याला पुढच्या भागात अर्धा इंचच वाढवायची असते आणि पाठीमागच्या भागात डायरेक्ट 1 इंच वाढवून घेत असतो। हे अर्धा इंच म्हणजे हे आपलं फक्त अर्धाच इंच झालेलं आहे। आपण जेव्हा मुंड्याला जॉईन करू कटोरी तेव्हा अगदी परफेक्ट येईल। हे अर्धा इंच आणि हे अर्धा इंच असं आपलं इथे पूर्ण पुढच्या उंचीमध्ये 1 इंच वाढवून झालेलं आहे। पाठीमागच्या भागात उंची वाढवणं खूप सोपं आहे, पण जे पुढच्या भागात आपण उंची वाढवून घेत असतो ते आपल्याला खूप विचार करून आणि व्यवस्थित उंची वाढवून घ्यायची आहे। समजा आपल्याकडनं मुंड्यामध्ये उंची वाढवून झालेली आहे आणि कटोरीत नाही तर आपली कटोरी कदाचित कमी पडू शकते आणि तुम्ही जर कटोरीत उंची अर्धा इंच वाढवलेली आहे तर आपला मुंडा हा कमी पडू शकतो। म्हणून आपल्याला उंची वाढवताना अगदी व्यवस्थित आणि सावकाश अशी सर्व साईडला उंची वाढवायची आहे। मी बाहीही टिक करून दाखवते। मी ते बिना अस्तरचंच ब्लाऊज शिवणार आहे, म्हणून बिना अस्तरची बाही टिक करत आहे। ही जी बाही आपण कट केलेली आहे ती साईजमध्ये अगदी बरोबर आहे। साईजमध्ये आपल्याला वाढवण्याची बिलकुल गरज येत नाही। तुम्हाला जर बाहीची उंची वाढवायची आहे किंवा कमी करायची आहे ती कशा पद्धतीने आपण कमी करून घेऊ शकतो किंवा वाढवून घेऊ शकतो मी स्टार्टला सांगितलेलं आहे।
तुम्ही अस्तरच्या बाहीवरून बिना अस्तरची बाही देखील कट करू शकतात किंवा बिना अस्तरच्या बाहीवरून अस्तरची बाही देखील कट करू शकतात। ते मी इथे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। इथे आपण एकाच पेपर पॅटर्नवरून उंची कशी वाढवून घ्यायची ते बघितलेलं आहे आणि गळ्याची उंची देखील कशी वाढवायची तेही मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। ही खूप सोपी पद्धत आहे। क्वचित जणांचं ब्लाऊजची उंची ही खूप जास्त असते, पण मी दिलेले पॅटर्नवरून शक्यतो गरज येत नाही हे करण्याची। तुम्ही जर घरी बनवलेले पेपर पॅटर्न असतील आणि त्यावरून आपल्याला उंची वाढवून घ्यायची आहे तर डायरेक्ट कापडवरती देखील तुम्ही उंची वाढवून घेऊ शकता। मी जे पेपर पॅटर्न दिलेले आहेत बऱ्याच जणांना, तर त्यांना मी लेबल लावून देते। उंचीचं, शोल्डर, मुंडा, गळा रुंदी, साईज, कमर, बाही उंची हे सर्वाचं मी लेबल लावून देते, म्हणजे उंचीही लिहून दिलेली असते। या साईजसाठी मी शोल्डर किती इंच घेतलेला आहे हे मी प्रत्येक साईजच्या लेबलवरती लिहून देत असते की आपली मुंडा किती आहे, साईजनुसार आपल्याला मुंडा किती इंच घ्यायचा आहे किंवा साईजनुसार आपल्याला गळा रुंदी ही किती इंच घ्यायची आहे। ऑलरेडी मी त्यात सगळं वाढवून दिलेलं असतं, तुम्हाला वाढवण्याची गरज नाही आहे। इथे जे आपण वाढवून घेतलेलं आहे, जे मी पेपर कटिंग दिलेलं आहे त्यांना वाढवण्याची गरज नाही आहे। समजा आपल्या पेपर पॅटर्नपेक्षा जर एखाद्याची उंची ब्लाऊजची जास्त असेल तरच आपल्याला हे वाढवण्याची गरज आहे, नाहीतर बिलकुल वाढवण्याची गरज नाही। मी जे उंचीचे पेपर पॅटर्न दिलेले आहेत तुम्हाला त्यात शक्यतो वाढवण्याची गरज येत नाही। मी तुम्हाला इथं पुढचा गळा वाढवून दाखवते। इथे मी पुढचा गळा तुम्हाला वाढवून दाखवलेला आहे। फक्त तुम्हाला शक्यतो पुढचा गळा वाढवण्याची गरज येईल, कारण पुढचे गळे जे असतात ते बऱ्याच जणांचे लहान असतात किंवा मोठे असतात, किंवा ही जी आपली हुकलूक पट्टी आहे ही कमी जर असेल तर तुम्हाला गळा हा वाढवून घ्यायला लागतो, आणि जर हुकलूक पट्टी तुम्हाला मोठी हवी असेल तर गळा हा कमी करून घ्यायला लागतो। मी साईजनुसार तुम्हाला उंची आणि गळ्याची उंची देखील दिलेली आहे, पण बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच जणांची गळ्याची उंची ही मोठी असते आणि हुकलूक पट्टी ही छोटी असते, तर तुम्ही तेवढं मोजून घ्यायचं आहे आणि त्यानुसार माप टाकायचं आहे। आता आपण हे कट करून घेऊयात। आहे त्या पॅटर्नवरून आपण उंची कशी वाढवून घ्यायची ते अगदी सोप्या पद्धतीने बघितलेलं आहे। बऱ्याचदा काय होतं, 30 साईजची उंची बदलत असते, काहींची 13 इंच असते, काहींची 12 इंच असते, तर त्यासाठी आपण या पद्धतीने माप टाकू शकतो। हे फक्त मी 30 साईजचं सांगत आहे, पण 32चं असू द्या, 34चं असू द्या, तर आपल्याला याच पद्धतीने उंची ही वाढवून घ्यायची असते। शक्यतो 30 साईजची उंची जी आहे ती 11.5 ते 12 इंच उंची असते, त्यापेक्षा जास्त नसते, पण मी इथे तुम्हाला 30 साईजवरून वाढवून दाखवलेली आहे, कशा पद्धतीने तुम्ही वाढवून घेऊ शकता। आणि ज्यांना मी पेपर पॅटर्न दिलेले आहेत त्यांना तर शक्यतो गरज नाही, पण तरीही तुम्ही तुमच्या ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे, गळा उंची मोजायची आहे। शोल्डर वगैरे काहीही साईज वगैरे मोजण्याची बिलकुल गरज येत नाही, फक्त उंची मोजून घ्यायची आहे। बऱ्याच जणांची कमी जास्त येते, त्यासाठी आपल्याला तेवढं एक मोजून घ्यायचं असतं। आणि गळ्याच्या उंचीतही पुढचा गळा जो असतो त्याची उंची ही बऱ्याच जणांची छोटी मोठी असते। जर पुढची उंची गळ्याची जास्त असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे ते मी यामध्ये सांगितलेलं आहे। आणि तुमची गळ्याची उंची जर कमी असेल मी दिलेल्या पेपर पॅटर्नपेक्षा, तर कशी कमी करून घ्यायची आहे ते देखील मी तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे। इथे आपण हा मुंड्याचा भाग कट करून घेऊयात। आज आपण हा व्हिडिओ आहे त्या पेपर पॅटर्नवरून आपण कसं उंची वाढवून घेऊ शकतो त्यासाठी बनवलेला आहे, किंवा आपल्या घरात जे पेपर पॅटर्न आहे त्याच्यावरून आपण ब्लाऊज पीसवरती पेपर पॅटर्न ठेवून कशा पद्धतीने कट करून घ्यायचं ते आपण इथे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। तुम्हाला परत एकदा सांगते, मी दिलेल्या पेपर पॅटर्नवरून तुम्हाला साईज वाढवण्याची बिलकुल गरज येत नाही, उंचीचीही शक्यतो गरज येत नाही, पण शक्यतो तुम्ही तुमचं ब्लाऊजची उंची मोजूनच हे कट करायचं आहे। उंची माझी नेहमी जास्त घेतलेली असते, शक्यतो माझी जी उंची घेते मी पेपर पॅटर्नची ती मी अर्धा ते 1 इंच एक्स्ट्राच घेतलेली असते,
कारण उंचीचं जे ब्लाऊज आहे ते अगदी परफेक्ट असं बसतं. कमी उंचीचं ब्लाऊज थोडं पाठीमागून वरती जातं, म्हणून शक्यतो आपल्याला उंच वगैरे व्यवस्थित घ्यायची असते. ब्लाऊजची जी उंची आहे ती जर आपली व्यवस्थित असेल तर आपलं ब्लाऊज अगदी परफेक्ट असं बसतं. आणि आपल्या ब्लाऊजची जर उंची कमी झाली असेल तर आपलं जे ब्लाऊज आहे ते पाठीमागच्या साईडने वरती जातं. तुम्ही कमी उंचीवरून जास्त उंची कशी करून घ्यायची, डायरेक्ट मी ब्लाऊज पीसवरती तुम्हाला उंची वाढवून दाखवलेली आहे. तुम्ही पेपर पॅटर्न ठेवून या पद्धतीने उंची वाढवून घेऊ शकता. इथे मी बाही कट करून दाखवत आहे. इथे आपली बिना अस्तरची बाही देखील कट झालेली आहे. बाहीची उंची तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतात, किंवा तुमच्या ब्लाऊजवरून माप घेऊन बाहीची उंची वाढवून बी घेऊ शकतात किंवा कमीही करून घेऊ शकतात. आणि मी याआधी बाहींचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत, म्हणजेच जे बाही कटिंगचे व्हिडिओ येत आहे आणि बाहीचा चार्टचा जो व्हिडिओ आहे तोही मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आपली बाही कटिंग देखील रेडी झालेली आहे. इथे आपले सर्व माप कट झालेले आहेत. बघू शकता आपली बाही अशी परफेक्ट अशी कट झालेली आहे. हे जे आपण वाढवून घेतलेलं आहे ते 1.25 इंच फोल्ड करण्यासाठी वाढवतो. आपली जी हातशिलाईची बाही असते, बिना अस्तरची बाही जी आहे तिला आपण हातशिलाई टाकत असतो. इथे आज आपण 30 साईजच्या पेपर पॅटर्नवरून उंची कशी वाढवून घ्यायची आणि पेपर कटिंग कसं कट करायचं ते डिटेलमध्ये बघितलेलं आहे. हा जो 30 साईजचा आपला पेपर कटिंग आहे त्याच्यावरून आपण उंची कुठं वाढवून घेतलेली आहे ते अगदी सोप्या पद्धतीने बघितलेलं आहे. तुम्ही त्या पद्धतीने उंची वाढवून घेऊ शकता. जर तुमच्याकडे पेपर पॅटर्न आहे आणि ते कमी उंचीचं आहे आणि तुम्हाला जर ब्लाऊज मोठ्या उंचीचं शिवायचं आहे, म्हणजे त्यापेक्षा उंची वाढवून घ्यायची आहे, तर या पद्धतीने तुम्ही उंची वाढवून घेऊ शकता. ही अगदी सोपी पद्धत आहे. डायरेक्ट आपण हे ब्लाऊजवरती वाढवून घेऊ शकतो, जसं की मी तुम्हाला वाढवून दाखवलेलं आहे. तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील.